इन्स्टॉलिंग एक्लिप्स ऑन लिनक्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. उबुंटू आणि रेड हॅट ऑपरेटिंग सिस्टम्स वर एक्लिप्स कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू. यासाठी आपण उबुंटू 11.10 वापरत आहोत. तसेच आपल्याकडे इंटरनेटची जोडणी असणे आणि लिनक्स टर्मिनलचे ज्ञान आवश्यक आहे. रूट ॲक्सेस किंवा सुडो परमिशन आवश्यक आहे. रूट किंवा सुडो बद्दल माहिती नसल्यास काळजी करू नका. तुम्ही पाठात पुढे जाऊ शकता. प्रॉक्सी वापरत असलेल्या नेटवर्कवर असाल तर त्याला ॲक्सेस आवश्यक आहे. नसल्यास संबंधित ट्युटोरियल वेबसाईटवर पहा. कमांड्सचा वापर करून उबुंटूवर एक्लिप्स इन्स्टॉल करू आणि थोडे बदल करून तेच रेड हॅट वर करू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टी दाबा. उबुंटू मध्ये टर्मिनल उघडेल. प्रॉक्सीचे नेटवर्क वापरणाऱ्यांना ते टर्मिनलवर सेट करावे लागेल. प्रॉक्सीचा अर्थ माहित नसल्यास तुम्ही ते वापरत नसणार तर ही स्टेप सोडून द्या. प्रॉक्सी वापरणाऱ्यांसाठी ते सेट करणे आवश्यक आहे. दोन प्रकारच्या प्रॉक्सीज असतात. एकात युजर नेम आणि पासवर्ड लागतात तर दुसऱ्यात नाही. योग्य व्यक्तीकडून तुम्ही वापरत असलेल्या प्रॉक्सीचा प्रकार शोधा. टर्मिनलवर टाईप करा sudo स्पेस -s. जेव्हा प्रॉम्प्ट होईल पासवर्ड टाईप करा. पासवर्ड टाईप केल्यावर ॲस्टेरिस्क किंवा इतर कुठलाही सिंबल दिसणार नाही. एंटर दाबा. प्रॉम्प्टचा सिंबल डॉलर बदलून हॅश झालेला दिसेल. टाईप करा export space http_proxy equal to https://tsuser:10.24.0.2:8080. या कमांड मध्ये tsuser हे प्रॉक्सी ऑथेंटिकेशन चे युजरनेम आणि tspwd हा पासवर्ड आहे. गरजेनुसार या व्हॅल्यूज मध्ये बदल करा. 10.24.0.2 हा प्रॉक्सीचा होस्ट ॲड्रेस आणि 8080 हा पोर्ट नंबर आहे. हे देखील गरजेनुसार बदला. एंटर दाबा. काही ठिकाणी नेटवर्कला ऑथेंटिकेशनची गरज नसते. अशा वेळी युजरनेम आणि पासवर्डचा भाग रिकामा ठेवता येतो. माझ्या प्रॉक्सीसाठी ऑथेंटिकेशन लागत नसल्यामुळे मी हे काढले आहे. मागील कमांड मिळवण्यासाठी अप ॲरो दाबा. युजरनेम आणि पासवर्ड काढून टाका. एंटर दाबा. ही कमांड http प्रॉक्सी सेट करेल. आपल्याला हे माहित आहे. मागील कमांड मिळवण्यासाठी अप ॲरो दाबा. http बदलून https करण्यासाठी टाईप करा s. एंटर दाबा. आपण यशस्वीरित्या प्रॉक्सी सेट केली आहे. नॉर्मल प्रॉम्प्ट साठी Ctrl D दाबा. स्क्रीन क्लिअर करण्यासाठी टाईप करा क्लिअर आणि एंटर दाबा. आता आपण एक्लिप्स इन्स्टॉल करू शकतो. टाईप करा sudo स्पेस apt-get स्पेस update. ही कमांड उपलब्ध असलेल्या सर्व सॉफ्टवेअरची सूची दाखवेल. एंटर दाबा. इंटरनेटच्या वेगानुसार सॉफ्टवेअरची सूची दाखवण्यासाठी वेळ घेईल. ही कृती पूर्ण झाल्यावर टर्मिनलवर डॉलर प्रॉम्प्ट दिसेल. स्क्रीन क्लिअर करण्यास क्लिअर टाईप करून एंटर दाबा. टाईप करा sudo स्पेस apt-get स्पेस
install स्पेस eclipse आणि एंटर दाबा. ही कमांड Eclipse हे सॉफ्टवेअर निवडून सिस्टम वर ते इन्स्टॉल करेल. आपल्याला नीड्स टू गेट 10.8 MB ही ओळ दिसेल. सिस्टम नुसार हा आकडा बदलू शकतो आणि इंटरनेट स्पीड नुसार पॅकेज डाउनलोडचा वेळ बदलू शकतो. प्रॉम्प्ट वरील Y किंवा N पैकी Y टाइप करा. एंटर दाबा. सर्व आवश्यक पॅकेजेस सिस्टम वर डाउनलोड होऊन ती उघडली आहेत. टर्मिनल वर डॉलर प्रॉम्प्ट पुन्हा येते तेव्हा इन्स्टॉल होण्याचे कार्य पूर्ण होते. सिस्टम वर Eclipse इन्स्टॉल होऊन उपलब्ध झाले का ते पाहू. Alt F2 दाबा. डायलॉग बॉक्स मध्ये Eclipse टाइप करून एंटर दाबा. Eclipse ऍप्लिकेशन उघडेल. जर Eclipse इन्स्टॉल झाले नसेल तर ऍप्लिकेशन उघडणार नाही. वर्कस्पेस लॉन्चर उघडेल. पुढे जाण्यासाठी ओके क्लिक करा. वेलकम टू Eclipse चे पान उघडेल. म्हणजे Eclipse यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे. डेबियन, कुबुंटू आणि झुबुंटू वर Eclipse इन्स्टॉल करण्याची पद्धत उबुंटू प्रमाणेच आहे. रेड हॅट वरही उबुंटूशी मिळती-जुळती आहे. फेचिंग आणि इन्स्टॉल साठीच्या कमांड्स वेगळ्या आहेत. सॉफ्टवेअर सूची फेचिंग करण्यास sudo स्पेस yum स्पेस अपडेट कमांड द्या. Eclipse इन्स्टॉल करण्यासाठी sudo स्पेस yum स्पेस install स्पेस Eclipse कमांड द्या. फेडोरा, CentOS आणि SUSE लिनक्स वर Eclipse इन्स्टॉल करण्याची पद्धत रेड हॅट सारखीच आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. उबुंटू, रेड हॅट आणि त्यासारख्या ऑपरेटिंग सिस्टम्स वर Eclipse कसे इन्स्टॉल करायचे ते पाहिले. असाइनमेंट. Eclipse इन्स्टॉल करण्याची समान पद्धत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टम्स शोधा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.